आता पावसासंदर्भातले अपडेट्स पाहूया टॉप 9 मधून। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद। सुरगाणामध्ये 149 मिलीमीटर पाऊस। कळवण सटाणामध्ये देखील पाऊस। नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा नदी वाहते दुधडीवरून। तणकापूर धरण परिसरामधील पावसामुळे नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तर मालेगाव शहरामध्ये अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे कोरडे झालेले नदीपात्र पुन्हा पाण्याने भरलं। दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागलं। मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार पावसाची हजेरी। हवामान विभागाचा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरासाठी ढगफुटी सदृश पावसाचा इशारा। हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणातून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। गोदावरी नदी पात्र आणि रामकुंड परिसरामध्ये मनपाच्या सुरक्षा रक्षकांसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। नदीपात्र परिसरात पाण्यात उतरण्यास पोलिसांकडून मनाई। आज पालघर, पुणे घाट परिसर, रायगड, नाशिकला रेड अलर्ट। मुंबई शहर उपनगरांसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। आवश्यकता नसेल तर घराबाहेर जाणं टाळा, प्रशासनाचं आवाहन। मुंबई, नवी मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। कनेक्टिंग लिंक पूर्ववत। ढिगारा हटवल्यानंतर वाहतूक सुरू। काल कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर वाहतूक बंद होती, मात्र पाण्याचा प्रवाह अजूनही सुरूच। सांगलीहून मुंबईला येताना कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली। काही वेळातच मोठी वाहतूक कोंडली। आपत्कालीन बटन दाबताच मदतीसाठी टोईंग व्हॅन आली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितला बोगद्यातला थरार। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। तुम्ही जी कामं केली ती महिनाभरामध्ये कोसळली। भाजपचं सरकार आल्यापासून ओरबाडणं सुरू आहे। इन्फ्रामॅननं सांगितलेल्या गोष्टींचा बोजवारा उडाला। 4,500 कोटी पावसामध्ये वाहून गेले, संजय राऊतांची टीका। मिसिंग लिंकवर दरड कोसळली, त्याला नेहरूच जबाबदार। मनसे नेते संदीप देशपांडेंचा कनेक्टिंग लिंकच्या दुरवस्थेवरून महायुती सरकारला खोचक टोला। ज्यांना सरकारवर टीका करायची त्यांनी पाकिस्तानला निघून जावं, देशपांडेंचा टोला। पश्चिम रेल्वेवर विरारपर्यंत लोकल सेवा सुरू। विरारपर्यंत लोकल सेवा सुरू, मात्र लोकल उशिरानं। नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर असूनही पाणी साचून। नालासोपारा स्थानकातून लोकल सेवा आज सकाळपासून सुरू। काल नालासोपारा वसई रेल्वे स्थानकावर पाणी साचलं होतं। सध्या काही प्रमाणात रेल्वे रुळावर पाणी, मात्र लोकल सेवा सुरू। पश्चिम रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी जॉर्ज वर्गीस यांची माहिती। वसईच्या मधुबन परिसरामध्ये पाऊस कमी झाला असला तरी अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही। रस्ते आणि रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू। हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट जारी। वसईमधील वसंत नगरी गेटपासून एव्हरशाईन गेटमधील लिंक रोड अजूनही पाण्याखाली। नागरिकांना कमरेभर पाण्यातून मार्ग काढत प्रवास करण्याची वेळ। पावसानं उसंती घेतली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची पुन्हा बैठक बोलावली। मातोश्रीवर आज संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन। 6 खासदार तसंच सचिनही यांच्या फुटीनंतर बैठकीला महत्त्व। आमदारही फुटतील अशी शक्यता वर्तवली जात असताना बैठक महत्त्वाची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये इतर काही राजकीय घाटीभेटी होणार का याकडे लक्ष।